श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे शंकर महाराज यांची पुण्यतिथी. तर पुण्यतिथी कशी साजरी करायची हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सेवा कोणकोणती करायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय शंकर नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना माहिती की शंकर महाराज यांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांनी म्हणजे शंकर महाराजांनी सांगितलं आहे की गुरुची सेवा तुम्ही नक्की करा. म्हणजे स्वामी समर्थांची तुम्ही सेवा केली किंवा माझी सेवा केली तर तुम्हाला जे फळ भेटायचं त्याचं फळ तुम्हाला भेटणार. म्हणजे दुःखातून तुम्हाला सुखामध्ये तुम्ही येणार आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे स्वामींची सेवा आपण करतच असतो. त्याचबरोबर खूप जण स्वामींची सेवा सकाळून केली तर रात्री शंकर महाराजांची सेवा करत असतात. म्हणजे एक वेळ आपण आपल्या देवाला देत असतो. तर आपल्या सगळ्यांना माहिती की जसं आपण स्वामी प्रकट दिनाच्या वेळेस स्वामींची सेवा केली तसंच आपल्या सगळ्यांना माहिती असतं की पुण्यतिथीच्या दिवशीसुद्धा आपल्याला सेवा करता येत असते. आपल्या सगळ्यांना माहिती की आपण स्वामी पुण्यतिथीच्या वेळेससुद्धा स्वामींची सेवा केलेली आहे. तर उद्या शंकर महाराजांची पुण्यतिथी निमित्तसुद्धा तुम्हाला उद्या सेवा करता येणार आहे. सेवेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं मी तुम्हाला नाव सांगते. ते ग्रंथ म्हणजे शंकर गीता. तर शंकर गीतामध्ये 1 ते 18 अध्याय आहेत. तर ते अध्यायाचं पारायण म्हणजे शंकर गीतेचं पारायण तुम्हाला उद्या नक्की करायचं आहे. तुम्ही उद्या कोणती सेवा केलात किंवा नाही केलात त्याच्यापेक्षा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला उद्या शंकर गीता या ग्रंथाचं पारायण उद्या नक्की करायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की खूप जण जे स्वामींची सेवा करतात त्यांना माहिती की स्वामी चरित्र हा ग्रंथाचं पारायण जर केलं तर त्याचे अर्धे म्हणजे जे प्रश्न आहे किंवा ज्या अडचणी आहेत त्या खरंच कमी होतात. म्हणजे अडचणीतून आपण बाहेर येतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर खूप जण शंकर महाराजांची सेवा जर करत असेल तर खूप जणांना शंकर महाराजांचा सुद्धा अनुभव आलेला आहे. खूप जणांना एक माहिती असावं की जे शंकर महाराजांची जे सेवा करत आहेत त्यांना माहिती आहे का उद्या तुम्ही पुण्यतिथीनिमित्त जी सेवा करायची त्याच्यामध्ये शंकर गीता ही महत्त्वाचा ग्रंथ आहे. तर उद्या आपल्या सगळ्यांना माहिती असावं की 1 अध्याय ते 18 अध्याय शंकर गीतेचे संपूर्ण अध्याय तुम्हाला एका वेळेमध्ये वाचन करायचे आहेत. वाचन करायचे आहेत म्हणजे तुम्ही सकाळी वाचलात तरी चालेल. तुम्हाला दिवसभरात कधीही वाचता येणार आहे. पण एक लक्षात ठेवा, सकाळीच वाचन करा. म्हणजे काही अडचण आली, अडचण यायच्या आधी दिवसभरात आपण बाहेर जातो, आपल्याला म्हणजे असं लेडीजच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती की मासिक पाळीचं काहीतरी आपली अडचण असते. त्यामुळे मी सांगत आहे की सकाळीच तुम्हाला शंकर गीता या ग्रंथाचं पारायण उद्या सकाळीच करायचं आहे. तर 1 अध्याय ते 18 अध्याय म्हणजे सगळे अध्याय शंकर गीतेमधले सगळे अध्याय तुम्हाला एका वेळेमध्ये वाचन करायचे आहेत. ते झाल्यानंतर महत्त्वाची की आपण ज्या ठिकाणी बसलं तर आपल्या खाली आसन घ्यायचं आहे. नंतर ग्रंथ हातामध्ये न घेता तुम्हाला काही तुमच्या घरामध्ये पाट असेल किंवा चौरंग असेल ते घेऊन त्याच्यावर ठेवून तुम्हाला ग्रंथ वाचन करायचं आहे. शंकर गीता हा खूप चांगला ग्रंथ आहे. म्हणजे त्याच्यातून आपले अर्धे ज्या संकट आहेत ते दूर होतात. पण उद्या आपल्याला शंकर महाराजांसाठी उद्या सेवा करायची आहे तर उद्या तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण उद्या नक्की करू शकता. तुम्ही प्रत्येकजण रविवारी असेल, सोमवारी असेल त्याचं पारायण करत असतात. खूप जण गुरुवारी पारायण करतात. पण आपल्या सगळ्यांना माहिती असावं की उद्यासुद्धा तुम्हाला पारायण करता येणार आहे. तर उद्या तुम्ही नक्की शंकर गीतेचं पारायण नक्की करा. शंकर गीता या ग्रंथाचं पारायण नक्की करा. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण ग्रंथ वाचन करत आहे त्याच्या आधी दिवा लावायचा, दिवा प्रज्वलित ठेवायचा, धूपदीप लावायची आणि नंतर ग्रंथ वाचायला सुरुवात करायची. ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती की धनकवडीमध्ये शंकर महाराज मठ आहे. तर त्या ठिकाणीच त्यांनी समाधी घेतलेली आहे. तर उद्या तुम्ही नक्की जे धनकवडीच्या साईडला राहतात म्हणजे जवळपास राहत असते त्यांनी उद्या नक्की शंकर महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला शंकर महाराजांच्या मठामध्ये धनकवडीला नक्की जायचं आहे. तर ज्यांना जाणं होत नसेल, ज्यांच्या जवळपास शंकर महाराजांचं आता खूप जणांना माहिती की खूप ठिकाणी शंकर महाराजांचा मठ किंवा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही दर्शन शंकर महाराजांचं घ्यायचं आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. उद्या तुम्ही जर सेवा नाही केली तर तुम्हाला उद्या दर्शन नक्की घ्यायचं आहे. आणखी एक प्रश्न असतो की आमच्या जवळपास जर तुमच्या शंकर महाराजांचं म्हणजे मठ नसेल, मंदिर नसेल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा स्वामी केंद्रात जरी गेलात तरी चालेल. उद्या आपल्याला स्वामींसाठी म्हणजे आपल्या शंकर महाराजांसाठी जायचं आहे तर तुम्ही नक्की
स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं तरी चालेल. आपल्या सगळ्यांना मी आधीही सांगितलं, आत्ताही सांगते की शंकर महाराजांचे गुरु हे स्वामीच होते, त्यामुळे तुम्ही स्वामींचं दर्शन घेतलं तरी चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही धनकवडीच्या तिथं राहत असाल तर तुम्ही उद्या नक्की शंकर महाराजांच्या मठात जाण्याचा प्रयत्न करा. ते झाल्यानंतर आणखी खूप जण 11 गुरुवार करत असतील. म्हणजे खूप जणांचं असं असतं की शंकर गीताचं पारायण हे 11 गुरुवार करत असताना त्याचं पारायण करत असतील, किंवा तुम्ही खूप गोष्टी असतील पण तुम्ही पारायण गुरुवारी जर करत असाल तरीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की उद्या आपल्याला शंकर गीतेचं पारायण आपल्या घरामध्ये हे एक का होईना उद्या नक्की करायचं आहे. म्हणजे तुम्ही करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा उद्या तुम्ही नक्की करून बघू शकता. गीता वाचत असताना आपल्याला जसं स्वामी चरित्र या ग्रंथातून अनुभव जसे आले तसंच तुम्हाला शंकर गीतेतून सुद्धा अनुभव येणार आहेत. आणि आपल्या पाठीमागे जसं स्वामींचा हात आहे तसाच आपल्या शंकर महाराजांचा सुद्धा आपल्यावर हात असणार आहे. तर उद्या तुम्ही जर शंकर महाराजांची सेवा करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला शंकर गीता ही वाचायचीच आहे. त्याचबरोबर जसं आपण स्वामींचा तारक मंत्र जसा आहे तसा शंकर महाराजांचा सुद्धा तारक मंत्र आहे. तुम्ही 1 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, तुम्हाला म्हणायचं आहे. आपल्या घरामध्ये ह्या सेवा उद्या नक्की करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती असावं की स्वामींचा जप म्हणजे शंकर महाराजांनी सांगितला गेला आहे की गुरूंचा जी जप आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल. तर तुम्हाला जमलं तर तुम्ही उद्या स्वामींचा जप केला तरी चालेल. तर ह्या सेवा उद्या करायच्या. ज्या गोष्टी शंकर महाराजांना नैवेद्य म्हणून खूप जणांना माहिती आहे की खडीसाखर सुद्धा त्यांना आवडते. तुम्ही खडीसाखर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मठात जायला तर खडीसाखर नक्की घेऊन जा. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपण शंकर महाराजांच्या मठात जातो त्यावेळेस एखादं गुलाबाचं फूलसुद्धा घेऊन जातो. तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला करता येणार आहेत. आणि ज्या गोष्टी आपल्या शंकर महाराजांना आवडीच्या आहेत त्या गोष्टी उद्या तुम्ही नक्की करा. स्त्री असेल, पुरुष असेल, ज्यांना जशी सेवा करता येईल तशी सेवा तुम्ही नक्की करा. आणि कमेंटमध्ये जय शंकर नक्की लिहा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.